चिवचिव वाट. आम्ही इथं शिकायला आलोय, भिका मागायला नाही. शेतकऱ्याच्या पोरीबाळी आम्ही. माप 3-4 दिवस उपाशी राहायची सवय आम्हाला. मास कुणाला दाखवतीस का? आम्ही पिकवतोय म्हणून तुमच्यासारख्या शहरातले लोक खाऊ शकतात. माझ्या आई बरोबर बोलते. पैशानं सगळं विकत घेता येत नाही, संस्कारानं अक्कल तर नाहीच नाही. आज तुझ्याकडे बघून पटलं बी. चल ग निंगे, आपली बी येळी. तुळजाई हाय आपल्या संग. निघ चल. पहिल्याच दिवशी हार मानून कसं चालेल? आपण किती मोठं स्वप्न बघितलंय मुंबईतून काय काय करायचं. मग ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी हिम्मत बी ठेवायला पाहिजे की नाही. आणि एकच दिवस खायला मिळालं नाही त्यात काय एवढं. अगं गावाकडे कितीतरी वेळा आपण असंच न खाता पिता झोपलोय. निंगे विचार कर, आपल्या महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी कितीतरी लढाई असं न खाता पिता लढल्यात. त्यांनी अर्ध्यातनं सोडली का लढाई? मग आपण कशी अर्ध्यातनं सोडायची आपली लढाई? अगं आपले बी दिस येतील आणि तेव्हा हेच दिस आपण आठवू आणि लय हसू बघ एकमेकींना म्हणू. निंगे कमळे, तुम्ही मुंबईचा गड सर केला की नाही बहादरांनो? तेव्हा बघ आपली बी गाडी सुटेल की नाही एकदम फास्टात. जय भवानी, जय भवानी. चल आता आपण कॉलेजमध्ये जाऊ. तीच एक शेत जागा आहे. सकाळी कोच मॅडमला परत एकदा भेटू आणि ॲडमिशनचं काय होतं काय विचार. चल. आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर देवाला साकडं घाला आणि त्यासाठी वर्षानुवर्ष वाट बघा. आताशा वहिनी जेव्हा देवळात जाते तेव्हा देव सुद्धा असे कानावर हात ठेवून राहतो. तुला सांगायला काय आले होते आणि सांगत काय बसले बघ. काल काय झालं माहिती का? काल नयनताराच्या पार्टीमध्ये नयनताराने रागिणीला सगळ्यांच्या देखत सांगितलं की या घराच्या प्रॉपर्टीचा हिस्सा अनिकाला काही एक मिळणार नाही. जे काही आहे ते सगळं अन्नपूर्णा देवींच्या मोठ्या नातीचं आहे. असा राग आला होता ना, वाटलं होतं की अशी एक उलट्या हाताची द्यायची ठेवून. नाही ना, असं नाही करू शकत, कारण तिचं तरी काय चुकलं. कारण वहिनीच गावभर धिंडोरा पेटून सांगत असते ना, जे काही आहे ते माझ्या मोठ्या नातीचं आहे, माझ्या मोठ्या नातीचं आहे. आणि मग हे सगळं मी मुकाटपणे सहन करायचं, हे ऐकून घ्यायचं. सांग ना, हे सगळं ऐकल्यानंतर मी काय गप्प बसणार नाही ना. मग मी आणि रागिणीने मिळून एक प्लान केला. आम्ही काय केलं, एक बॉन्ड पेपर गिफ्टेड असा एक पेपर आम्ही अन्नपूर्णा देवींच्या फायलिंगमध्ये असा बरोबर ठेवला. कारण लेकाने सांगितले, आई त्या सगळ्या पेपरवर सह्या कर. आता लेकाने सांगितले म्हटल्यानंतर आई कशी अगदी डोळे बंद करून त्या पेपरवर सही करणार आणि मग सगळी प्रॉपर्टी आहे ती माझ्या अनिकाच्या नावे होणार. अरे हे सगळं तुझ्या डोळ्यासमोर घडलं पाहिजे, कारण तू या कुटुंबाचा करता धरतायस. आई आपण गरजूंना जी काही चॅरिटी करतो ना, त्याचे चेक्स आणि पेपर्स आहेत. थेरडे ए थेरडे बघ बघ बघ, त्याच्या फायली ठेवल्या आहेत ना, त्याच्यात चौथा पेपर जो ठेवलाय तो बॉन्ड पेपर आम्ही ठेवला. एकदा का तुझ्या बायकोने त्याच्यावर सह्या केल्या, तुम्ही सगळे घराबाहेर भिका मागायला. हां, पण तुला जरा भीक मिळू शकेल तुझ्याकडे बघू. काय दे तयारी. आणि हे JK इंडस्ट्रीच्या सोबतच्या डीलचे पेपर.
देवा महादेवा माझ्या कमळीचं रक्षण कर. ती जिथं कुठं असेल तिथं तिला सुखात ठेव देवा. मंगाळ लोकांपासून तिचं रक्षण कर देवा. तिचं रक्षण कर. करू का की येऊन नारळ तर आतनं बाद निघाला की तुम्ही घेताना बघून घेतला नव्हता काय? हा? अरे देवा आता यो काय अपशकुन म्हणायचा. हो आपण शिकून देखून त्याचं काय नसतंय. मी दुसरा घेऊन येतो लगेच थांबा. देवा महादेवा अरे काय रे हे. तुला माझ्या कमळीचं रक्षण कराय बोललो होतो आणि काय वंगाळ घडले. नाही नाही तुला माझ्या कमळीचं रक्षण करायलाच पाहिजे. नाही तर मी कधी मी तुझी पूजा करणार नाही. माझ्या कमळीची काळजी घे रे देवा.